आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। शिवसेना शिंदे गटात मोठी इनकमिंग। युवा नेते सुमितदादा काते व मनोजदादा खांडेकर यांनी पक्षात केले स्वागत। नागोठणे रोशन पत्की। शिवसेना शिंदे गटाचे शिवसेना उपतालुका प्रमुख रोहा मनोजदादा खांडेकर व युवा नेते तसेच जिल्हा परिषद उमेदवार सुमितदादा काते यांच्या प्रमुख उपस्थितीत रोहा तालुक्यातील नागोठाणे विभागातील ग्रुप ग्रामपंचायत एनघर माजी सरपंच सौ रेश्मा राम तेलंगे, ग्रुप ग्रामपंचायत माजी सदस्य सुनील शेठ सुटे, गणपतवाडीतील ग्रामपंचायत सदस्य विनोद निरगुडे, सामाजिक कार्यकर्ते राम तेलंगे, केशव तेलंगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला। शिवसेना उपतालुका प्रमुख रोहा मनोजदादा खांडेकर व युवा नेते सुमितदादा काते यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून काल रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी रात्री ठीक 9 वाजता मौजे सुकेळी, गणपतवाडी व धनगरवाडा येथील ग्रामस्थ, महिला, तरुण यांनी व असंख्य कार्यकर्त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला। जिल्हा परिषद व पंचायत समितीवर शिवसेनेचा झेंडा फडकवायचा आहे। कार्यकर्त्यांनी कामाला लागावे व शासनाच्या योजना जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम करावे, असे शिवसेना युवा नेते व जिल्हा परिषद उमेदवार सुमितदादा काते म्हणाले। रोहा तालुक्यातील नागोठाणे विभागातील मौजे सुकेळी, गणपतवाडीतील धनगरवाडा ग्रामस्थ, महिला, तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी त्यांचे मनोजदादा खांडेकर व सुमितदादा काते यांनी पक्षात सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले। या पक्षप्रवेश समयी शिवसेना उपतालुका प्रमुख रोहा मनोजदादा खांडेकर व युवा नेते सुमितदादा काते यांच्यासह नागोठाणे विभाग संघटक दिनेशभाई घाग, शिवसेना संपर्क प्रमुख नागोठाणे संजयदादा कणघरे, शिवसेना नागोठाणे शहर प्रमुख संतोषभाई चितळकर, प्रकाशभाई मोरे, एनघर ग्रामपंचायत माजी सरपंच सचिन भोसले, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ढोबळे, वाणी ग्रामपंचायत माजी सरपंच जयेश जाधव, संजय पिंपळे उपस्थित होते। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।